गुड इव्हिनिंग. तर आपला आजचं एक्सरसाइज नंबर 1.2 आपला चालू करायचा आहे. तर आता काय करूयात आपण 1.2 सोडवण्यासाठी म्हणजे काय होईल, एक प्रकारे माझं पण समजून सांगणं होईल आणि तुम्हालाही सोडवायला चान्स देईल. तर काय करतो, मी पहिला क्वेश्चन सोडवल. पहिला सोडून झाला का तुम्ही काय करायचं, समजून घ्यायचं. जेव्हा मी समजून सांगतो तेव्हा समजून घ्यायचं. नंतर तुम्ही तुमच्या मनाने त्या क्वेश्चनला सोडवायचंय. सोल्युशन तुमच्या समोर स्क्रीनवर असेल, पण ते स्क्रीनवर सोल्युशन पाहायचं नाही, फक्त आन्सर चेक करण्यासाठी त्याचा वापर करायचा. म्हणजे माझं म्हणणं काय का, पहिलं मी सोडवणार. समजलं का तुम्हाला सगळ्यांना? हम्म. अरे हा, याचा खरा अभ्यास लक्ष आहे की सर तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले देणार होते. ओके, लिहा. चला, जे जे लागणार ते फॉर्म्युले तर ट्रिग्नोमेट्रीचे. सगळ्यात पहिला, तो खरा अभ्यास करतोय. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आपल्याला कोणते कोणते लागणार आहेत? एक नंबरचा, सगळ्यात जास्त महत्वाचा नाही म्हणता येत, पण हा लागतो आपल्याला, कधी कधी लागतो. तो फॉर्म्युला आहे साइन टू एक्स. साइन टू एक्स इज इक्वल टू 2 sin x कॉस एक्स. नंतर जो 2 नंबरचा आहे, ह्याला परत एकदा काल सारखे जसे स्टार केले तसे याला पण स्टार करा. मी तर म्हणतो याला डबल स्टार करा. सिंगलच बाद झालं, पण हा लागतो फॉर्म्युला आपल्याला. ठीक आहे. काय, 1 + cos 2x इज इक्वल टू 2 cos2x. नंतर जो 3 नंबरचा आहे त्याला पण स्टार करा. 1 - cos 2x इज इक्वल टू 2 sin2x. हा पण लागतो. 4 नंबरचा tan2x इज इक्वल टू sec2x - 1. आणि 5 नंबरचा, जो की लागत नाही पण राहू द्या, कधी लागला असतात, sin2x + cos2x इज इक्वल टू. हे दोन फॉर्म्युले मात्र फुल स्टार करूनच ठेवा. ट्रिग्नोमेट्री मधले हे दोन फॉर्म्युले आपल्याला बरोबर बऱ्याचदा लागणार आहेत. हे दोन फॉर्म्युले, फॉर्म्युला नंबर 2 आणि फॉर्म्युला नंबर 3. ठीक आहे, झालंय. झालं की थंब टाकत चला, म्हणजे मला समजून झालंय तुमचं. हम्म. आता इथून पुढे मात्र जे प्रॉब्लेम मी समजून सांगतोय, जेव्हा मी बोलतोय, जेव्हा मी समजून सांगतोय, तेव्हा तुम्ही सोडवण्याची गडबड करायची नाही. जेव्हा माझं समजून सांगणं होईल, जेव्हा माझं शिकवणं होईल, तेव्हा तुम्ही तो प्रॉब्लेम काय करायचा आहे, सॉल्व्ह करायला घ्यायचा आहे. ओके, ठीक आहे. चला, तर आपण आता स्टार्ट करूया. पहिला प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 1 असा आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 3x + 5 रेस्ट टू 4 dx. हा आपला पहिला फॉर्म्युला आहे, पहिला प्रॉब्लेम आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 3x + 5 रेस्ट टू 4 dx. ठीक आहे. चला, याच्या सोल्युशन कडं लक्ष द्या. गडबड करायची नाही, बस सोडवायची कोणीचा. प्रत्येकाला पूर्ण वेळ भेटत. आज मी फक्त इथपर्यंत येणार आहे, प्रॉब्लेम नंबर 10. त्यामुळे अजिबात गडबड करायची नाही. 1 तासात 10 प्रॉब्लेम खूप आरामात होते आपले. सोल्युशन काय करणार आपण, पहिलं लेट
I is equal to integration 3x plus 5 raised to 4 dx. आता थोड्या वेळेसाठी ना तुम्ही असं कन्सिडर करा की तिथं 3 आणि इथं हा प्लस 5 नाही, म्हणजे कोण शिल्लक आहे, फक्त एक्स रेस टू 4 शिल्लक आहे. मग मला सांगा, जर का एक्स रेस टू 4 असता तर तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरला असता? बोला पटकन. आवाज येत नाही बरोबर. एक्स रेस टू एन. हा, एक्स रेस टू एन वाला म्हणजे पहिला फॉर्म्युला, की एक्स रेस टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 असं केला असतं, बरोबर ना? ओके. पण आता इथं नुसता एक्स आलेला आहे का रे आपल्याकडं? नाही, इथं कोण आलेला आहे? 3x प्लस 5 आलेला आहे. म्हणजे एक्स ची जागा जी होती, आता आपण एक्सच्या फॉर्म्युल्याचं सोडवलं, एक्सची जागा जी होती ती कोणी घेतली आहे? 3x प्लस 5. म्हणजे जर का नुसतं इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स एक्स रेस टू 4 डीएक्स आला असता, तर आपण काय केलं असतं? एक्स रेस टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 असं केलं असतं. पण आता एक्स ची जागा कोणी घेतली इथं? 3x प्लस 5 नी. मग त्या हिशोबाने इथं काय होईल का? 3x प्लस 5 रेस टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 इंटू इंटू करावं लागतं ना याला. एक्सचा कोइफिशियंट कोण आहे इथं? 3 इंटू 1 अपॉन 3 प्लस सी. बरोबर केलंय का रे? हे काल शिकवलं होतं बघा, हे प्रॉब्लेम झालते का आपल्या टाईपचे? झाले होते का? हम्म. मग त्याच्यामुळे काय झालं ते? 4 आय इज इक्वल टू 3x प्लस 5. 4 प्लस 1 किती असतो? 5 डिवायडेड बाय 4 प्लस 1 किती असतो? 5 इंटू 1 अपॉन 3 प्लस सी. आणि मग देअरफॉर आय इज इक्वल टू 3x प्लस 5 रेस टू 5 इंटू 1. मल्टिप्लिकेशन होता ना, अंश अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार, म्हणजे न्यूमरेटर न्यूमरेटर, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर. काय होईल इथं? 3x प्लस 5 रेस टू 5 अपॉन 5 इंटू 3 किती असतो? 15 प्लस सी. हे आलं ह्या क्वेश्चनचं फायनल आन्सर. समजलंय सगळ्यांना? ओके. वेळ वाया न घालता फक्त क्वेश्चन पाहायचा, आन्सर मात्र तुम्हाला तुमचं सोडवायचं, ठीक आहे? आणि इथं आन्सर चेक करायचं तुमचं बरोबर येत आहे का. लवकर लवकर करायचं, फक्त आपल्याला 10 क्वेश्चन व्हायला पण पाहिजे.
क्वेश्चन नंबर 2 झालंय सगळ्याचं. दोन नंबरचा क्वेश्चन आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/3x - 2 dx. Solution. Let I is equal to integration 1/3x - 2 dx. बोला, असं कन्सिडर करायचंय परत एकदा हे सोडवताना. इथं 3 नाहीये, इथं -2 नाहीये, कोण शिल्लक राहिला फक्त इंटिग्रेशन ऑफ 1/x. काय असतं इंटिग्रेशन ऑफ 1/x? लॉग एक्स असतो, पार्टच आहे आपला. हा, मग इथं 3 आणि -2 आहे, तर मग काय होऊन जाईल, लॉगच येईल. पण एक्स ची जागा कोण घेईल आपल्याकडे इथं? 3x - 2 घेईल. आणि त्याला इंटू 1 काय करावं लागेल? एक्स सोबत कोण आलेला? एक्सचा कोइफिशियंट कोण आहे इथं? एक्सचा कोइफिशियंट बघा कोण? एक्सचा कोइफिशियंट 3 इंटू 1/3 प्लस सी. हा आला आपल्यासाठी आय. किंवा अजून एक स्टेप जर का पुढे जायचं म्हटलं, त्यांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि आपल्याला काय भेटेल? लॉग 3x - 2/3 प्लस सी. हा आला आय. फक्त क्वेश्चन पाहायचा आहे, आन्सर मानाने सोडवायचं आहे. घ्या तिसरा क्वेश्चन. चला, तिसरा क्वेश्चन तुम्हाला चान्स देतो सोडवायला. आता मी बघूयात काय करताय. क्वेश्चन नंबर 3. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e⁻5x + 3 dx. चालू करा सोडवायला. e⁻5x + b upon बी 5 plus c. 3 हा upon 5 plus c. e⁻5x + 3 upon 3 plus c. 5x e⁻5x + 3 अपॉन 3 हा plus c. बरोबर आहे. बघा, लेट I is equal to इंटिग्रेशन e⁻5x + 3 dx. मग परत आपल्याला असं कन्सिडर करायचंय
का हा 5 नाहीये इथं आणि हा +3 पण नाहीये इथं. मग e⁻x चं इंटिग्रेशन e⁻x असतो. पण इथं 5x+3 आहे. मग काय होईल e⁻5x+3 इंटू 1 एक्सचा कोइफिशियंट किती आलेला आहे 5, तो 5 लिहिला आणि +c आणि मग आपण काय केलं e⁻5x+3 अपॉन 5 + c हा आला I. कोणाकोणाचं आलं त्यांनी थंब टाका. सर आमचं असं आन्सर आलंय, सेम आलंय. 1 2 3 तिघांचं तर आलंय. 4 5 6 7 8 9 ओके. अजून 10 11 12 13 छान छान छान. सगळ्यांचे झाले जवळपास. ओके, झाले जवळपास 20-22 जणांचे आलेत. बाकीच्यांनी काही थंब टाकलेले नाहीयेत. तुम्ही सोडवताय का नाही माहित नाही मला. तुम्ही सोडवायला पाहिजे नाही पण. नंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे. 4 नंबरचा क्वेश्चन लक्ष द्या, सांगतो मी आता. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e⁻8x प्लस sin 2x dx. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. सोल्युशन आता मी समजून सांगतो आणि मग तुम्ही त्याला न पाहता सोडवा बरं का. मग लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन e⁻8x प्लस sin 2x dx इज इक्वल टू किती टर्म्स दिसत आहे पूर्ण याच्यात? 2 टर्म दिसत आहे. इंटिग्रेशन पण दोनदा घ्यावं लागेल. पहिला असणार आहे e⁻8x dx प्लस दुसरा असणार इंटिग्रेशन sin 2x dx. आता असं कन्सिडर केलं का इथं 8 नाहीये आणि इथं 2 पण नाहीये, तर e⁻x चं काय होतं e⁻x आणि sin x चं काय होतं -cos x. मग e⁻8x चं काय होईल e⁻8x इंटू 1/8 प्लस तिथं होईल -cos 2x इंटू 1/2 प्लस c आणि मग त्यालाच व्यवस्थित मांडलं आपण, तर I इज इक्वल टू काय होईल e⁻8x/8 हे प्लस मायनस इथं बघा, इथं सर्कल टाकलाय बघा, प्लस मायनस काय होतं मायनस cos 2x/2 प्लस c. कोणाला काय अडचण असेल तर विचारायचं. 8 कस काय आला 2 कस काय आला समजलं असेल तर मग काय अडचण नाही म्हणायचं. पण जर तुम्हाला डाऊट असेल कसा आला तर मग सांगतो मी. हे बघा, हा जो एक्स आहे एक्सचा कोइफिशियंट 8 आहे, त्यामुळे इथं कोण घेतला आपण खाली 8. हा जो एक्स आहे एक्सचा कोइफिशियंट कोण इथं 2, त्यामुळे इथं कोण घेतला 1/2.
घ्या चला 5 नंबर क्वेश्चन. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन सेक स्क्वेअर 7x plus 2 dx. Solution. Let I is equal to integration sec square 7x plus 2 dx. आता इथं जर का 7 आणि 2 नसतं तर x असतं. सेक स्क्वेअर x काय होतो tan x. त्यामुळे इथं काय आला tan 7x plus 2 into 1 by x सोबत कोण आलेला आहे 7 1 by 7 plus c. Therefore I is equal to tan 7x plus 2 upon 7 plus c. कोण आहे रे तो? असं नका करत जाऊ पोरांनो. यार कोण लाईन मारली तेवढी खोडा बरं. अरे ती जात नाही इकडून माझ्याकडून रे. मला परत पहिल्यापासून सगळं चालू करावं लागेल माहितीये का? तुमचंच नुकसान आहे याच्यात. ती नेमकी मध्ये मारली अशी डॉट डॉट कोणाचं नाव आहे डॉट. ठीक आहे. हम्म 6वा क्वेश्चन चाललाय आपला. काय क्वेश्चन आहे 6वा? इव्हॅल्युएट इंटिग्रेशन cos 4x minus 3 dx. मग बघा काय करावं लागेल. सोडवता का तुम्ही? जमल का? हो सर. सोडवा बरं.
सोडवले सर. सोडवलं पण का लगेच? sin 4x minus 3 upon 4 plus c. परफेक्ट. काय केलं? सोल्युशन लेट I is equal to integration cos 4x minus 3 dx is equal to ओके. आता इंटिग्रेशन ऑफ कॉस आहे, इंटिग्रेशन ऑफ कॉस आहे, इथं 4 आणि इथं 3 आलाय, तर असं कन्सिडर करूया की हा 4 आणि हा -3 नाहीये, कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय होतं? साइन एक्स होतो. पण इथं 4x - 3 आहे, मग त्यामुळे काय होईल इथं? साइन 4x - 3 इंटू 1/x चा कोइफिशियंट टाकला 4 आणि प्लस सी, आणि त्यामुळे काय भेटलं आपल्याला? I इज इक्वल टू साइन 4x - 3 अपॉन 4 प्लस सी. चला घ्या 7वा क्वेश्चन. आता 7वा क्वेश्चन मात्र तुमची परीक्षेत घेणार आहे. 7वा क्वेश्चन म्हणजे तुमची परीक्षा आहे. बघूयात काय करतायत. तुमच्याकडून मला आन्सर पाहिजे ना त्याचं. आजपर्यंत सकाळपासून जवळपास 50 एक पोरांनी सोडवलं क्वेश्चन, म्हणजे 50 एक मुलांना मी सोडवून दिला क्वेश्चन. त्यातले 50च्या 50 तो क्वेश्चनचा आन्सर चुकवलंय. आता पाहूयात आमची ऑनलाईन बॅच कोण टॉप हाणतंय. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन tan 2 - 3x dx. त्याच्यात थोडीशी उलटा पालटा झाली क्वेश्चन मध्ये काहीतरी. तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो सोडवायला. हा बोल बोल बोल. Sir. log sec 3x minus 2 upon 3 plus c. परत एकदा. log Log sec 3x minus 2 upon 3 plus c. चुकलं. बोल प्रणव. 1/3 पुढे इन 1/3 log आणि मग नॉर्मली sec 2 - 3x. चुकलं. sir. Log mod sec 2x 2 minus 3x divided by 3 mod plus c. चुकलं. पुढं. आहे कोणी? log sec 3x minus 2 upon 3 plus 6. Sorry. बोल परत बोल. चल शिव करण्या. log sec 3x minus 2 upon 3 plus c. नाही चुकलं. संपले तुमचे. 1/3 log हा हा in bracket cos पुन्हा in bracket 2 - 3x bracket 2दा plus c. नाही नाही. आता लक्ष द्या. संपले तुमचे प्रयत्न करून झालेले आहेत. आता मी काय सांगतो ते ऐका. सोल्युशन. हवा सगळ्यांनी कोणीच लिहायची गडबड करू नका. सगळे चुकले म्हणलं ना मी. सकाळचे 50 आणि आता लेक्चरला 27 आहे. 77 तुम्ही 77 77 एकाच आहे बरोबर नाही. हा कोण बोलते? बोल बोल बोल. log in bracket sec हा 2 - 3x into 1/-3 plus c.
ओके, पहिलं भेटलं वजीने बरोबर सांगितलंय, 100% बरोबर आन्सर आहे. बघा मी सांगतो. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन tan 2 minus 3x dx इज इक्वल टू. ओके, आता इथं फक्त टॅन असता आणि 2 minus 3x नसून फक्त x असता, बरोबर ना. चला मी खोडतो लागतो 2 minus 3 ना, तो तुमच्या लक्षात येण्यासाठी तो मी तो खोडला. टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय होतं, लॉग सेक एक्स होतं, माहिती आहे तुम्हाला. मग इथं 2 minus 3x आहे, तर काय होईल, लॉग ब्रॅकेट मध्ये सेक 2 minus 3x. इथपर्यंत बऱ्याच जणांचं बरोबर आहे की हा एक्सच्या जागी 2 minus 3x आला, इथं पण एक्सच्या जागी 2 minus 3x टाकायचा इंटू 1 इथं एक्सचा कोइफिशियंट घ्यायचा असतो, एक्सचा. इथं बरेच जण काय घेतायत, 2 घेतायत, नाही, एक्सचा कोइफिशियंट किती आहे, 3. पण 3 हा +3 का -3? 3चं चिन्ह कोणतं आहे, -3. हिथं चूक झालेली बऱ्याच जण म्हणजे येऊन सगळ्यांचे. काही तर 3 घेतलं तुम्ही, पण 3च्या ऐवजी काय घ्यायला पाहिजे होता, -3 आणि पुढे +c. आणि मग त्याच्यामुळे आन्सर काय आलं होतं, का लॉग ब्रॅकेट मध्ये सेक 2 minus 3x डिवायडेड बाय -3 +c. समजली का चूक झालेली. हॅलो मित्रांनो, चूक समजली का झालेली. हो सर. ओके, छान छान छान. ओके ठीक आहे, लिहून घ्या. चला, चूक झाल्याशिवाय आपण शिकत नाही, चुका ह्या व्हायलाच पाहिजे नाहीत. आणि बरोबर जे तर चुकले सगळीच आपण चुकलो, आपण काय वेगळं नाही केलेलं, सगळे चुकले इथं. म्हणजे असं काही नाही, आपण लय मोठं पाप काय केलेलं नाहीये. सगळ्यांनी 3च लिहिलं तर आपण 3च लिहिलं, पण आपण हा पुढचा मायनस साईन लक्षातच नाही घेतला, जो घ्यायला पाहिजे होता. प्रांजल दरेकर, हा शाबास. असं नका करत जाऊ पोरांनो. मोबाईलला ना मस्त लांब ठेवायचं, कानात हेडफोन घालायचे, त्याला त्याची स्क्रीन आपल्याला हे करायची, लँडस्केप करायची, म्हणजे आडवा करायचा मोबाईल, हेडफोन घालायचे, आवाज क्लिअर येतो, स्क्रीन क्लिअर दिसते. आणि जेव्हा फक्त बोलायचंय तेव्हा पटकन जाऊन अनम्यूट केलं का बोललो. ओके, चला घेऊ 8वा क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 थोडेसे डिफिकल्ट आहेत, त्या कारण त्याच्यासाठी आपल्याकडे इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युलाच नाहीये. तर तिन्ही क्वेश्चन मी समजून सांगाल, आधी व्यवस्थित ऐकायचा प्रयत्न करा. 3 आहेत, 9 10 सांगल, आपलं 8 9 सांगल, 10 तुम्हाला सोडवायला देईल. ओके, आधी ऐकून घ्या. क्वेश्चन नंबर 8 आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन tan square x dx. सोल्युशन, लक्ष द्यायचं चला, की नेहमीप्रमाणे लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन tan square x dx. आता हा जो tan square x आलाय तुमच्या समोर, हा जो tan square x दिसतो, ज्याचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचंय, त्याच्यासाठी इंटिग्रेशन मध्ये कसलाच फॉर्म्युला अवेलेबल नाहीये. मग आपल्याला गरज पडली ट्रिग्नोमेट्री, कारण tan स्क्वेअर म्हणजे ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्याची. मग तुमच्याकडे मी आता जी लिहून दिलेली फॉर्म्युला त्यात 4 1 2 3 4 नंबरचा फॉर्म्युला tan स्क्वेअर एक्स साठीचा फॉर्म्युला बघा काय असतं, का tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स -1. आहे का आता लिहिलेलं फॉर्म्युला मध्ये तुमच्याकडं. अरे हा फॉर्म्युला दिसला का तुम्हाला. ओके ओके, मग त्याच्यामुळे आपल्याला की tan स्क्वेअर एक्स जी आहे, tan स्क्वेअर एक्स जी आहे त्याच्या जागी आपण काय टाकणार आहे आता इथं, सेक स्क्वेअर एक्स
-1 सेक स्क्वेअर एक्स -1 कारण आपल्याकडे टॅन स्क्वेअर एक्स साठी फॉर्म्युला नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याला भेटलं देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स -1 dx. किती इंटिग्रेशन करावं लागतील इथं? 2 इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स साठी एक आणि 1 साठी एक. पहिलं होईल इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स dx मायनस दुसरं होईल इंटिग्रेशन 1 dx. सांगा इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स काय असतो? पटकन अनम्यूट करून सांगा. 10x. tan x असतो. परफेक्ट. tan x मायनस इंटिग्रेशन 1 dx काय असतो? x प्लस सी. हे आलं आपलं आयचं आन्सर. तुम्हाला क्वेश्चन मधली मेन मेथड समजली का? मेन गोष्ट समजली का? की हा टॅन स्क्वेअर एक्स स्वतः जो येतो ज्याचं क्वेश्चन विचार त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला अवेलेबल नव्हता म्हणून आपल्याला कशाची मदत घ्यावी लागली? आपल्याला या ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्याची मदत घ्यावी लागली. ओके, लिहा व्यवस्थित. ओके, आता पुढचा क्वेश्चन. पुढचा 9वा क्वेश्चन परत एकदा मी सांगतो आणि 10वा क्वेश्चन मात्र तुम्ही तुमचा सोडवा. ओके, लक्ष द्या. आता पूर्ण लक्ष द्या. आता पूर्ण वही ठेवा. IFP क्वेश्चन आहे. स्टार मारून ठेवा क्वेश्चनला. 4 मार्काला येईल डायरेक्ट आलं तर. 9 नंबर 9वा क्वेश्चन हा डायरेक्ट 4 मार्काला येईल. काय क्वेश्चन आहे? इव्हॅल्युएट इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर एक्स dx. पूर्ण लक्ष इकडे असेल. ब्लॅक कलरचा पेन घेतो मी सोडवण्यासाठी आणि सोल्युशन. लेट I is equal to integration cos square x dx. काय फॉर्म्युला सांगितलं मी? I is equal to integration cos square x dx. फॉर्म्युला नाही सांगितलं म्हणजे आपण आहे तसं क्वेश्चन दिलाय आताशी. आता इंटिग्रेशन ऑफ cos square x साठी काही फॉर्म्युला आहे का आपल्याकडं? की जो इंटिग्रेशन ऑफ cos square x काढायचा आहे त्याच्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युला आहे का? नाही. ओके, मग आता आपल्याला कुणाच्या मदतीची गरज पडली परत एकदा? cos square x म्हणजे ट्रिग्नोमेट्रीची. तर तुम्हाला परत ट्रिग्नोमेट्रीचे म्हणजे फॉर्म्युले लिहून दिले होते. त्यात 2 फॉर्म्युले मी स्टार केला होता बघा, स्टार. त्यातला जो दुसरा फॉर्म्युला होता का 1 प्लस cos 2x इज इक्वल टू 2 cos square x. ह्या फॉर्म्युल्यामध्ये इथला हा जो cos square x लागतोय का, हा तो cos square x अवेलेबल आहे बघा. cos square x अवेलेबल आहे. पण आला इथं एक की आपल्याला फक्त cos square x ची गरज आहे. इथं एक गोष्ट ऍडिशनल आलेली आहे. कोणती ती गोष्ट? ती म्हणजे हा 2. आन्सर मध्ये क्वेश्चन मध्ये फक्त आपल्याला cos square x लागतोय पण हा काय झाला इथं हा 2 आलेला आहे
टू ह्या साईडला काय करतोय मल्टिप्लाय, त्याला इकडे पाठवून देऊ, जेणेकरून इकडे कोण शिल्लक राहील, फक्त कॉस एक्स, कॉस स्क्वेअर एक्स शिल्लक राहील. ओके, मग काय होईल, देअरफॉर 1 प्लस cos 2x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय शिल्लक राहिला इथं, cos स्क्वेअर एक्स शिल्लक राहिला. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का काय केलंय? लय महत्वाचा प्रॉब्लेम म्हणून मी परत परत विचारतोय की cos स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काढायचं होतं, पण आपल्याकडे फॉर्म्युला नव्हता. मग आपल्याला काय ठरलं, कुणाची मदत घ्यायची, आपल्याला ट्रिग्नोमेट्रीची मदत घ्यायची. ट्रिग्नोमेट्री मध्ये मागाशी तुम्हाला मी फॉर्म्युला लिहून दिलेले आहेत की 1 प्लस cos 2x म्हणजे काय असतो, 2 cos स्क्वेअर एक्स असतो. तो इकडे मल्टिप्लाय करतो, इकडे जाऊन काय करणार आहे, डिवाइड. मग आपल्याला भेटलं 1 प्लस cos 2x अपॉन 2 इज इक्वल टू cos स्क्वेअर एक्स. आता परत इंटिग्रेशन कडे जाऊयात. मग देअरफॉर I इज इक्वल टू, आता cos स्क्वेअर एक्सच्या जागी टाकायला आपल्याला ही गोष्ट भेटली का 1 प्लस cos 2x डिवायडेड बाय 2 dx इज इक्वल टू. आता मला सांगा, आता मी परत एकदा ब्ल्यू कलरचा पेन घेतो. हा जो 2 आहे हा डिवाइड करतोय कुणाला, 1 ला करतो का cos 2x ला करतो? डिवाइड तर करतोय तो, बोथ. दोघांना पण डिवाइड करतो, 1 ला पण करतो, cos 2x ला पण करतो. आपण सेपरेट सेपरेट करून घेऊ, काय होईल, इंटिग्रेशन 1 ला डिवाइड केलं 2 नी, मध्ये प्लस cos 2x ला पण डिवाइड केलं 2 नी dx. ओके, इथपर्यंत सगळे स्टेप पर्यंत समजलं ह्या? आता याची किती इंटिग्रेशन होतील, 2 इंटिग्रेशन. मग देअरफॉर I इज इक्वल टू, पहिला इंटिग्रेशन मध्ये आला 1/2 dx प्लस दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये आला cos 2x अपॉन 2 dx. समजलं का? की 2 इंटिग्रेशन होतील, पहिलं होईल 1/2 dx प्लस दुसरं होईल cos 2x अपॉन 2 dx. ओके, देअरफॉर पुढची स्टेप I इज इक्वल टू, आता ह्या साइड मधून 1/2 कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर निघाल, 1/2 बाहेर निघाला, शिल्लक राहिला इंटिग्रेशन ऑफ dx प्लस इकडून पण हा जो खालचा 2 आहे डिवाइड मधला दिसतोय तुम्हाला, मी सर्कल केलाय बघा आत्ताच. रेड मार्कर, रेड पेनने सर्कल करतो म्हणजे लवकर दिसेल. दिसला का बघा, आता दिसला का 2? तर काय करायचं, तो 2 पण काय होईल, इंटिग्रेशनच्या बाहेर निघल. 2 निघल म्हणजे 1/2, कारण डिवाइड मध्ये आहे ना तो, 1/2 बाहेर निघल, शिल्लक राहील cos 2x dx. मग देअरफॉर I इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ dx काय असतो, x प्लस परत 1/2 cos 2x. cos x असतं तर sin x झाला असता, cos 2x म्हणून काय झाला त्याचा sin 2x इंटू 1/x च्या पुढे 2 आलाय, तो 2 आणि प्लस c. मग देअरफॉर I इज इक्वल टू x अपॉन 2 प्लस, आता 1 इंटू sin 2x इंटू 1 काय आलं, sin 2x डिवायडेड बाय 2 इंटू 2 4 प्लस c. हे भेटला आन्सर. परत एकदा ऐकायचं अख्खा क्वेश्चन सगळ्यांना आणि मगच लिहायचं, तो पण अजिबात लिहायची गडबड नाही करायची. इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणलंय ना, त्यामुळे परत एकदा ऐका. आता मी रेड पेन घेतो म्हणजे लाईन मारता येते. ओके, आपल्याला काय काढायला सांगितलंय, इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर एक्स. पण इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर एक्स साठी आपल्याकडे काय नाहीये, डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल नाहीये. पण आपल्याकडे एक गोष्ट अवेलेबल आहे, जो इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला इम्पॉर्टंट, का 1 प्लस cos 2x इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर एक्स. आता प्रॉब्लेम असा झालाय,
तर आपल्याला क्वेश्चन मध्ये फक्त कॉस स्क्वेअर एक्स लागतो. इथं कोण आलेला आहे? हा 2 एक्स्ट्रा आलेला आहे. तो एक्स्ट्रा आलेला 2 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे? डिवाइड होईल. ओके, म्हणजेच काय झालं आता की हे झालं 1 अपॉन कॉस 2x अपॉन 2 प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे जो इंटिग्रेशनच्या आतमध्ये कॉस स्क्वेअर एक्स होता त्याच्या जागी आता आपण ही गोष्ट टाकणार आहे 1 प्लस कॉस 2x अपॉन 2. ओके, टाकली इथं. आता हा जो 2 आहे या 1 ला पण डिवाइड करतो, ह्या कॉस 2x ला पण डिवाइड करतो. सेपरेट सेपरेट करून घेतलं. तेव्हा इथे या स्टेपला 1/2 आणि कॉस 2x अपॉन 2. दोन टर्म आहेत म्हणून दोन इंटिग्रेशन. दोन्हीकडून हिथून 1/2 आणि हिथून 1/2 काय निघाला? कॉमन निघाला. इंटिग्रेशन ऑफ dx काय असतो? x. कॉस 2x चं काय होईल? साइन 2x इंटू 1 अपॉन 2, कारण x सोबत 2 आलाय म्हणून. आणि मग पुढं x अपॉन 2 प्लस साइन 2x अपॉन 2 इंटू 2 किती आलं? 4 प्लस c. कोणाकोणाला नाही समजलं त्याने थंब टाका. ज्याला नाही समजलं त्याने थंब टाका. पण लास्ट स्टेप. लास्ट स्टेप सांगू परत? हो. ओके, मी रफ करतो लास्ट स्टेप. आय इज इक्वल टू, आता ह्याचा 1 अपॉन 2 इंटू एक्स म्हणजे काय झालं? तो एक्स अपॉन 2, हे तर उघड उघड आहे. प्लस आता मल्टिप्लिकेशन बघ, 1 इंटू साइन 2x इंटू 1. साइन 2x ला 1 ने गुणलं तरी काय फरक पडणार आहे का? नाही. काय राहणार आहे? तो साइन 2x राहणार आहे. आणि डिवाइड मध्ये 2 इंटू 2, 2 इंटू 2 किती झाला? 4. आणि पुढचा प्लस सी. आलं ध्यानात? सर परत सांगा. सगळा क्वेश्चन सांगू परत? हो. ठीक आहे, बघ. हे बघ, आपल्याला काय करायचंय? चला परत सोडवतो पहिल्यापासूनच, मी रफ करतो सगळाच. Evaluate integration cos square x dx. Let I is equal to integration cos square x dx. पण इंटिग्रेशन cos square x साठी फॉर्म्युला नाहीये. पुन्हा आपण ट्रिग्नोमेट्रीचा आधार घ्यायला गेलो तर ट्रिग्नोमेट्री मध्ये एक फॉर्म्युला आहे 1 प्लस cos 2x इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर, जो की मागाशी मी तुम्हाला लिहून दिलाय. आता 2 इकडे मल्टिप्लाय करतो, इकडे जाऊन काय करणार आहे? डिवाइड. म्हणजे काय होईल? 1 प्लस cos 2x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय शिल्लक राहिला? cos स्क्वेअर एक्स. ओके, डन. cos स्क्वेअर एक्स पाहिजे होता, cos स्क्वेअर एक्स भेटला. देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन cos स्क्वेअर एक्स जागी काय टाकला आपण आता? 1 प्लस cos 2x अपॉन 2 dx. ओके, आता जो आपण मधला 2 आहे तो 1 ला पण डिवाइड करत असतो आणि cos 2x ला पण डिवाइड करत असतो. मग आपल्याला काय भेटलं? I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 2 प्लस cos 2x अपॉन 2 dx. इथे एका इंटिग्रेशनच्या बदल्या दोन इंटिग्रेशन, कारण दोन टर्म आहेत. काय होईल? इंटिग्रेशन 1 अपॉन 2 dx प्लस cos 2x अपॉन 2 dx. आता पहिल्याच्यातून तर 1/2 आहे तसा बाहेर निघेल, शिल्लक राहील इंटिग्रेशन ऑफ dx. दुसऱ्या याच्यातून पण 1/2 बाहेर निघेल, शिल्लक राहील cos 2x dx. बघा, हा 1/2 आला आहे तसा. इंटिग्रेशन ऑफ dx काय झाला? x प्लस हा 1/2 आला आहे तसा. cos 2x च काय होऊन जाईल?
साइन 2x आणि 2x आहे त्यामुळे इंटू 1/2 प्लस सी आणि त्याच्यावरून आय इज इक्वल टू भेटला x/2 प्लस साइन 2x/4 प्लस सी. आता कोणी विचारलं होतं? ओके, समजलंय. ठीक आहे. कोणी विचारलं होतं सांगा. ते विचारून गेला काय तो निघून? ठीक आहे, असू दे. झालंय सगळ्यांचं? लिहून झालंय सगळ्यांचं? ओके. तर आता भेटूयात आपण उद्या. मला आता मेकॅनिक्सचा क्लास आहे. तरी पण 10वा क्वेश्चन सगळ्यांना एक होमवर्क म्हणून घ्या आणि मग आपण उद्याचा 10वा डिस्कस करू आणि मग पुढे जाऊयात. 10वा क्वेश्चन असा आहे, 10 नंबरचा क्वेश्चन. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. कॉस स्क्वेअर एक्स ला काय आलेला आहे? साइन स्क्वेअर एक्स आलाय. सगळ्यांनी एकदा ट्राय करा. हिंट म्हणून तुम्हाला फॉर्म्युला पण सांगतो का 1 मायनस कॉस 2x वाला जो फॉर्म्युला आहे का 3 नंबरचा ट्रिग्नोमेट्री मधला 1 मायनस कॉस 2x इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे आपल्याला. तर हा ट्राय करा आणि मला उद्या आपण हा सोडूयात. चालतंय. बाय, गुड नाईट.